पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून गाठ, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून गाठ, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते, आप्त इष्ट सारे सगळे सोय रे ते, पाहून या सारे फिरवीती पाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, मन अशांत होता पुन्हा लागे ओढ, मन अशांत होता पुन्हा लागे ओढ, अमृताहुनी गोड संसाराचा थाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मंडळी, या गाण्यातून आपल्याला आषाढी वारीचे महत्त्व लक्षात येते. देवशयनी आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येतात. यालाच आषाढी वारी किंवा पंढरीची वारी असे म्हणतात. वारीसाठी पंढरपूरला आलेले लोक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून मनोभावे श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपूरला शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री गजानन महाराजांची, देहूहून संत तुकारामांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची, पैठणहून संत एकनाथांची, तर उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. तसेच आषाढी एकादशी निमित्त स्थानिक विठ्ठल मंदिरे आणि विविध शाळांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने दिंड्यांचे आयोजन केले जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशींना उपवास करण्याचे वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथे विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये विविध जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी आषाढी वारी हा एक अभूतपूर्व आनंद सोहळाच असतो. महाराष्ट्रातील या वारीला एक धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे. आषाढी वारीची सुरुवात अगदी 13व्या शतकात झाल्याचा उल्लेख आपल्याला संत साहित्यामध्ये आढळून येतो. सर्व एकादशींमध्ये आषाढी वारीमुळे आषाढी एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी.
आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी येतात. त्यात एक आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी आषाढ वद्य एकादशी असते. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी अशा तिथी वृद्धी या चंद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी 2 एकादशी येतात आणि अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या विशेष महत्व असलेल्या आषाढी एकादशीची कथा जाणून घेणार आहोत. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, भगवंत, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात देवशयनी एकादशी येते. ती परम पुण्यमयी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी, सर्व पापांचे हरण करणारी असून उत्तम व्रत आहे. देवशयनी एकादशीला कमलाचे फूल वाहून कमललोचन भगवान श्री विष्णूंची जे पूजा करतात आणि एकादशीचे व्रत करतात त्यांच्याद्वारे त्रैलोक्याची व तिन्ही सनातन देवांची पूजा होते. देवशयनी एकादशीला माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते आणि दुसरे क्षीरसागरात शेषशय्येवर पुढच्या कार्तिक महिन्यातील एकादशी पर्यंत शयन करते. म्हणून आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत मनुष्याने धर्माचे यथायोग्य आचरण केले पाहिजे. जो मनुष्य सदैव हे एकादशीचे व्रत करतो तो परमगतीस प्राप्त होतो. म्हणून प्रयत्नपूर्वक या एकादशीच्या व्रताचे पालन केले पाहिजे. असे करणाऱ्या मनुष्याची पुण्याची गणना करण्यात चतुर्मुखी ब्रह्मदेवही असमर्थ आहेत. राजन, जो अशा प्रकारे भोग व मोक्ष प्रदान करणाऱ्या सर्व पापहारी एकादशीचे उत्तम व्रत करतो, तो जरी जातीने चांडाळ असला तरी या जगी सदैव माझे प्रिय कार्य करणारा आहे. जो मनुष्य दीपदान करतो, पळसाच्या पानावर भोजन आणि व्रत उपवास करीत चातुर्मास करतो, तो मला प्रिय आहे. चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत असतात. म्हणून मनुष्याने भूमिशयन केले पाहिजे. श्रावणात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही, अश्विनात दूध व कार्तिकात डाळींचे सेवन वर्ज्य करावे. जो चातुर्मासात ब्रह्मचर्याचे पालन करतो तो परमगतीस प्राप्त होतो. राजन, एकादशीच्या व्रतानेच मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. म्हणून न विसरता सदैव हे व्रत केले पाहिजे. देवशयनी व बोधिनी एकादशीच्या दरम्यान कृष्ण पक्षातील ज्या एकादशी येतात, गृहस्थांसाठी त्या करण्यायोग्य आहेत. इतर महिन्यांमध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशी गृहस्थांनी करण्यायोग्य नसतात. त्यांनी शुक्ल पक्षातील सर्व एकादशी केल्या पाहिजेत असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, गोविंद वासुदेव, आपणास माझा नमस्कार असो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे ते सविस्तर सांगण्याची कृपा करावी. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, ऐका, मी तुम्हाला एक पापनाशक उपाख्यान सांगतो, जे पूर्वी ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले होते. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ऐक, मी सर्व लोकांच्या हितासाठी तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देत आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात कामिका एकादशी येते. तिच्या केवळ स्मरणाने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. त्या दिवशी श्रीधर, श्रीहरी, श्री विष्णू, माधव, मधुसूदन इत्यादी नामांच्या उच्चारणाने भगवंताची पूजा केली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांच्या पूजेने जे पुण्य फळ मिळते ते गंगा, काशी, नैमिषारण्य तसेच पुष्कर तीर्थक्षेत्रातही सुलभ नाही. सिंहराशीत गुरु असताना तसेच व्यतिपात व दंडयोगात गोदावरी स्नानाने जे पुण्य फळ मिळते तेच फळ भगवान श्रीकृष्णांच्या पूजनानेही मिळते. समुद्र व वनासहित
संपूर्ण पृथ्वीचे दान करणारा तसेच कामिका एकादशीचे व्रत करणारा दोघेही समान फळाचे भोगते मानले जातात। जो व्यायलेली गाय इतर वस्तूंसह दान करतो त्या मनुष्याला जे पुण्यफळ मिळते तेच पुण्यफळ कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते। जो श्रावण महिन्यात भगवान श्रीधराची पूजा करतो त्याच्याद्वारे गंधर्व आणि नागांसह सर्व देवांची पूजा झाली असे समजावे। म्हणून पापविरू लोकांनी यथाशक्ती प्रयत्नपूर्वक कामिका एकादशीला श्रीहरींची पूजा केली पाहिजे। जे पापरूपी दलदलीने भरलेल्या भवसागरामध्ये बुडत आहेत त्यांच्या उद्धारासाठी कामिका एकादशीचे व्रत हे सर्वोत्तम आहे। अध्यात्म विद्यापरायण पुरुषांना जे पुण्य मिळते त्याहूनही अधिक पुण्य कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्यांना मिळते। कामिका एकादशीस रात्री जागरण केल्यास त्याला ना कधी भयंकर यमदूताचे दर्शन होते ना कधी त्याची दुर्गती होते। लाल मणी, मोती, वैडू आणि पवळा इत्यादी रत्नांनी पूजित होऊनही श्री विष्णू तितके संतुष्ट होत नाहीत जितके तुळशी दळाने पूजित झाल्यावर संतुष्ट होतात। तुळशीच्या मंजिरी वाहून जो भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो त्याची जन्मभराची पापे निश्चितच नष्ट होतात। या दृष्टा निखिलाघ संघशमनी स्पृष्टा पुष्पावनी रोगानाम वियुव निंदिता निरसनी सिक्तांत कत्रासिनी प्रत्यासित्ती विधायिनी भगवतः कृष्णस्य सर्वोपिता न्यस्ता तच्चरणे विमुक्ती फलदा तस्ये तुलसे नमः। जिचे दर्शन होताच संपूर्ण पापसमूहांचा नाश होतो। स्पर्श केल्याने शरीराला पवित्र बनविते, नमस्कार केल्याने रोगांचे निवारण करते, जल अर्घ्य दिल्याने मृत्यूपासून रक्षण करते, जिचे रोप लावल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या सानिध्यात घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणी वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते त्या तुळशी देवीला नमस्कार असो। जो मनुष्य एकादशीला दिवसा किंवा रात्री दीपदान करतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तही जाणत नाहीत। एकादशीला श्रीहरींपुढे जो दिवा लावतो त्याची पितरे स्वर्गात जाऊन अमृत प्राशन करून तृप्त होतात। देवापुढे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणारा मनुष्य मृत्यूनंतर कोट्यावधी दिव्यांनी पूजित होऊन स्वर्गात जातो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, तुम्हाला मी हे कामिका एकादशीचे महात्म्य सांगितले। कामिका एकादशी सर्व पापांचे हरण करणारी आहे, म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे। हे स्वर्ग व महान पुण्यफळ देणारे आहे। जो श्रद्धेने या महात्म्याचे श्रवण पठण करतो तर सर्व पापांपासून मुक्त होऊन वैकुंठात जातो। आम्ही लहान असताना आमचे आजोबा देखील आम्हाला म्हणायचे, बकरीवाली चर पण एकादशी धर। ते आम्हाला आषाढी आणि कार्तिक एकादशीचा उपवास आवर्जून धरायला सांगायचे। तेव्हा आम्ही त्यांना विचारायचो की बाबा हा उपवास का पकडायचा? तेव्हा ते सांगायचे की या आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशीचा उपवास केल्याने संपूर्ण 12 महिन्यातील सर्व एकादशींचे पुण्य आपल्याला लाभते। म्हणून तेव्हापासून आम्ही देखील दरवर्षी नियमितपणे आषाढी आणि कार्तिक एकादशीचा उपवास करतो। मंडळी, अशा प्रकारे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आषाढी वारीबद्दल माहिती घेतली, तसेच आषाढी एकादशीची कथाही जाणून घेतली। भक्ती योगांजली या YouTube चॅनलच्या माध्यमातून माझी बहीण सौ अंजली अविनाश आव्हाड आपल्याला नेहमीच हिंदू धर्मातील विविध सण, उत्सव, परंपरा तसेच योगा याबद्दल माहिती देत असते। अंजलीच्या या उपक्रमास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।